छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची साक्ष देणारा ऐतिहासिक लोहगड किल्ला सातवाहन काळापासून ते मराठा साम्राज्यापर्यंतचा जाज्वल्य इतिहास आपल्या छातीवरती बाळगणारा हा गड आज एका अत्यंत संतापजनक आणि लाजिरवाण्या कारणासाठी चर्चेमध्ये आलाय। केतन अग्रवाल हत्या प्रकरणानंतर या पवित्र किल्ल्याची बदनामी सुरू झाली आहे। गडावरील ऐतिहासिक विंचूकडा परिसराला चक्क एका गुन्हेगाराच्या नावावरनं म्हणजे सिया पॉइंट असं म्हटलं जात आहे। शिवरायांचा हा पवित्र गड आता डार्क टुरिझमचं केंद्र बनतोय का? 18 जून 2026 रोजी लोहगडावरती ट्रेकिंगसाठी गेलेल्या केतन अग्रवाल या तरुणाचा दरीमध्ये पडून मृत्यू झाला। काय आहे हा नेमका सर्व प्रकार पाहूयात। नमस्कार, मी दुर्गा। 18 जून 2026 रोजी लोहगडावरती ट्रेकिंगसाठी गेलेल्या केतन अग्रवाल या तरुणाचा दरीमध्ये पडून मृत्यू झाला। सुरुवातीला हा अपघात वाटत होता, पण पोलिसांनी जेव्हा याचा तपास केला तेव्हा आलेलं सत्य हे भयानक होतं। केतनची होणारी पत्नी सिया गोयल हिनं तिचा प्रियकर चेतन चौधरी याच्या मदतीनं एक कट रचला होता। त्यांनी चेतनला लोहगडाच्या याच विंचू कड्यावरनं थेट खोल दरीमध्ये ढकलून देऊन त्याची निर्घृणपणे हत्या केली आहे। हे हत्याकांड उघडकीस आल्यानंतर सोशल मीडियावरती या बातमीचे रील आणि व्हिडिओज व्हायरल झाले। पण या घटनेनंतर लोकांमध्ये सियानं केतनला नेमकं कुठून ढकललं हे पाहण्याची एक विकृत उत्सुकता निर्माण झाली आणि गडावरती येणारे काही असंवेदनशील पर्यटक या ऐतिहासिक विंचू कड्याला आता सिया पॉइंट असं म्हणून हाक मारू लागलेत। या एका क्रूर गुन्ह्यामुळे लोहगड किल्ला आता डार्क टुरिझम म्हणजेच ट्रू क्राईम टुरिझमचं केंद्र बनत चाललाय का? आकडेवारीनुसार या हत्याकांडाच्या बातमीमुळे लोहगडावरती येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येमध्ये चक्क 25 ते 50% इतकी मोठी वाढ झाली आहे। सुट्टीच्या दिवशी जिथे आधी 1000 लोक यायची तिथे आता 1500हून अधिक पर्यटक या ठिकाणी येत आहेत। आणि सर्वात दुर्दैवी बाब म्हणजे गडावरती येणाऱ्या या नवीन पर्यटकांना तिथला वैभवशाली इतिहास पाहण्यामध्ये काडीचाही रस नाही। ते गडावरती आल्यानंतर स्थानिक गाईड्सना थेट विचारतायत, ती दरी कुठे आहे? सियानं केतनला कुठून ढकललं? परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली आहे की गडाची होणारी बदनामी आणि तपासाच्या दरम्यान क्राईम सीन रिक्रिएशनसाठी प्रशासनाला लोहगडावरती पर्यटकांना तात्पुरती बंदी घालावी लागली होती। ज्या किल्ल्याला हे पर्यटक आज एका गुन्हेगाराच्या नावानं ओळखतायत त्याचा इतिहास हा साधारण 2000 वर्षांपेक्षा जास्त जुना आहे। सातवाहन, राष्ट्रकूट, चालुक्य, देवगिरीचे यादव, बहमनी आणि निजामशाही अशा अनेक सत्तांनी या गडाचं सामर्थ्य अनुभवलंय। 1648च्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून आपल्या स्वराज्यामध्ये आणला। 1670 मध्ये शिवरायांनी पुन्हा आपल्या पराक्रमाच्या जोरावरती तो मुघलांकडनं परत मिळवला। मोठा लष्करी वास्तुकलेचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून या किल्ल्याला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या नामांकनामध्ये स्थान मिळालं आहे। मावळ्यांच्या रक्तानं पावन झालेल्या या गडांना आता मर्डर स्पॉट किंवा सिया पॉइंट सारखी नावं दिली जाणं हे प्रत्येक महाराष्ट्रीयांसाठी अत्यंत शर्मेची आणि लाजिरवाणी गोष्ट आहे। आजच्या तरुण पिढीला आणि पर्यटकांना आमचं हेच सांगणं आहे की आपले गडकिल्ले ही पर्यटन स्थळं किंवा पिकनिक स्पॉट्स नाही आहेत, ती आपली पवित्र मंदिरं आहेत। कोणत्याही गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे आपल्या सह्याद्रीच्या इतिहासाला डाग लागू देऊ नका। गडावरती यायचं असेल तर शिवरायांचा इतिहास अभ्यासायला या आणि मावळ्यांचे सामर्थ्य पाहायला या। सोशल मीडियावरील सनसनाटी रील पाहून गडाचं पावित्र्य भंग करू नका। लोहगडाची ओळख विंचू कडा हीच होती आणि तीच राहणार। तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटतं? आजची तरुण पिढी कुठे चालली आहे? तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की सांगा।